अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा म्हणजे अतिशय जबरदस्त उपाय बघणार आहोत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुरुवारी। कारण गुरुवारी दिवसभर अमावस्या आहे म्हणून तुम्हाला गुरुवारीच हा उपाय करायचा आहे। दिवसभरातून कधीही करू शकता पण सहसा सायंकाळच्या वेळेस करा, कारण आपण कोणतेही उपाय किंवा तोडगे जर केले अमावस्येच्या दिवशी तर ते सायंकाळच्या वेळेसच करायचे असतात। तर सर्वप्रथम प्रत्येक अमावस्याला बघा महिन्यातून एकदा अमावस्या येते, कारण तुम्ही महिनाभर तुम्ही काही भले काही करू नका पण अमावस्येच्या दिवशी मात्र तुम्ही नक्की हे कामं तुम्ही करा। बघा तुमच्या घरामध्ये नजर दोष, वाईट बाधा किंवा बाहेरची काही बाधा असेल, आजार असेल किंवा घरात भांडणं तंडण होत असतील तर हे तुमच्या घरामध्ये होणार नाही। महिन्यातून एकदा थोडासा वेळ काढायचा, वेळ नसेल भेटत पण हे अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे उपाय किंवा तोडगे करायचे। तर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या घराची नजर काढायची आहे। बघा एक श्रीफळ घ्यायचं आणि श्रीफळ घेऊन तुम्हाला तीन वेळेस तुमच्या घरावरून ते ओवाळायचं। आपला जो मेन दरवाजा असतो, मेन डोर असतो तिथे उभा राहायचं, 3 वेळेस ते श्रीफळ ओवाळायचं आणि एका टप्पूत फुटलं पाहिजे, म्हणजे एकदाच हे केलं खाली आदळलं की एकदाच फुटलं पाहिजे असं ते फोडायचं। नाही फुटलं तरीही चालेल म्हणजे हरकत नाही, पण फुटलं की असा अर्थ होतो त्याचा की आपल्या घराची नजर निघलेली आहे। त्याच्यामुळे जितकं होईल तितकं प्रयत्न करायचा एकाच टप्पूमध्ये तो फुटला पाहिजे। तर अशी तुमच्या घराची तुम्हाला नजर काढायची। नंतर ते श्रीफळ ज्या व्यक्तीने ते फोडलं, नजर काढली त्या व्यक्तीनेच न चप्पल घालता कुठेतरी ते लांब फेकून यायचं, कोणाच्या पायाखाली नाही आलं पाहिजे असं फेकून यायचं। जाताना मागे वळून बघायचं नाही, येते वेळेस पण मागे वळून बघायचं नाही, कोणाला बोलायचं पण नाहीये। ते नारळ फेकून आले की पाय धुवायचे, नंतर घरात यायचं। तर हे झाली तुमच्या घराची नजर। तर त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गाड्यांची नजर काढायची। बघा गाड्या फोर व्हीलर असो, टू व्हीलर असो, काही असो, आपण गाड्या घेऊन कुठेही फिरतो, मग गाड्याखाली काही येतं समजा तर गाड्यांचा ॲक्सिडेंट होऊ नये, आपल्या गाड्यांना कोणाची नजर लागू नये, त्याच्यामुळे तुम्हाला गाड्यांची सुद्धा नजर अमावस्येच्या दिवशी काढायची आहे। बघा फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, म्हणजे किती गाड्या असो तुमच्या सगळ्या गाड्यांची तुम्हाला नजर काढायची। तर एक श्रीफळ घ्यायचं, म्हणजे एक श्रीफळ घ्यायचं, अशी सेम नजर काढायची, जशी घराची काढली तशीच गाडीची पण काढायची। गाडी चालू करायची, गाडी चालू करून नंतर गाडीवर थोडंसं पाणी टाकायचं, नंतर तिची नजर काढायची। 3 वेळेसच फिरवायचं नारळ, 3 वेळेस फिरवायचं, एका टप्पूत फोडायचं आणि नंतर ते परत नेऊन टाकायचं। बोलायचं नाहीये, जाते वेळेस येते वेळेस कोणाला बोलायचं नाहीये, गपचिप ते टाकून यायचं, पाय धुवून नंतर घरामध्ये यायचं। बघा अतिशय प्रभावी हे उपाय आहेत। आपल्या घराला बघा, घराला सुद्धा नजर लागत असते। आपण एखाद्या वेळेस बाहेर जर कुठे चाललो, एखादं घर अतिशय सुंदर आहे, आपल्याला खूप आवडतं, एखाद्या नजरेत आपल्या ते घर बसतं, आपण म्हणतो ना वा किती मस्त घर आहे हे, तशी घराला पण नजर लागते। घराला जर नजर लागली, आपल्या वास्तूला नजर लागली ना, तर मग ती वास्तू आपल्याला परेशान करत असते। तर त्या वास्तूमध्ये मग सतत भांडणं तंडणं किरकिर वाढत जातात। त्याच्यामुळे घराची नजर काढायची। गाड्यांची अशी नजर जर काढली, तुमच्या गाडीचा कधीच ॲक्सिडेंट होणार नाही किंवा तुमच्या गाडींना कोणाची नजर लागणार नाही। तर हे झालं गाड्यांचं। तशीच माणसाची सुद्धा आपण नजर काढायची, माणसांना सुद्धा नजर लागते, म्हणजे ती माणसाची एखादी प्रगती होत असली तर आपल्याला त्याची नजर लागते, किंवा एखादा माणूस खूप चांगलं वागतोय, घरच्यांशी चांगलं वागतो, बाहेरशी चांगलं वागतो आणि त्याला कशाचीच अडीअडचणी नाही, अशा वेळेस पण नजर लागत असते। त्याच्यामुळे माणसाची पण नजर काढायची। घरातल्या मुख्य जो कर्ता पुरुष असते किंवा करती महिला असते तिची नजर काढायची, कारण ती घराचा प्रमुख असते, घराचा तो पाया असतो। पाया मजबूत जर असेल ना तर घर आपलं पक्कं राहतं। तर काय करायचं, सेम अशीच नजर काढायची। एक नारळ घ्यायचं आणि ते नारळ त्या व्यक्तीला खाली बसायला लावायचं, खाली काहीतरी आसन द्यायचं आणि जो व्यक्ती नजर काढतो त्या नारळाची जी शेंडी असते ना, तुम्हाला मी दाखवते बघा, ही नारळाची शेंडी ना त्या व्यक्तीकडे करायची, असं पकडायचं नारळ आणि माणसाची नजर काढतो ना आपण 5 वेळेस किंवा 7 वेळेस त्याच्यावरून ओवाळायचं ते नारळ। आणि नारळ ओवाळत असताना श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र म्हणायचा। श्री चैतन्य गोरक्षाय नमः 5 किंवा 7 वेळेस त्या व्यक्तीवरून ते नारळ तुम्ही उतरायचं, मग ते परत बाहेर टाकून यायचं। अशी तुम्ही माणसाची सुद्धा नजर काढू शकता। त्याच्यानंतर
एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल बघा, सतत घरामध्ये एखादा व्यक्ती आहे जो सतत आजारी पडतो, सतत हॉस्पिटलमध्ये गेलं तरी त्याला काहीच फरक पडत नाहीये, अशा वेळेस त्या व्यक्तीची सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी नजर काढायची, श्रीफळानंच काढायची. प्रत्येक 5 किंवा 7 अमावस्या असं सलग करा तुम्ही बघा, त्याच्यातली त्या व्यक्तीला लगेच तुम्हाला बरं वाटायला सुरुवात होईल. तर तुम्ही म्हणजे अमावस्या दिवशी अशी त्या व्यक्तीची नजर काढायची जो व्यक्ती आजारी पडतो त्याची. तर हे झालं. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये वाईट दोष, नजर दोष किंवा अति प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे, म्हणजे घरात गेलं की घरात उभारा वाटत नाही किंवा त्या घरामध्ये बसा वाटत नाही, मन लागत नाही, की त्या घरामध्ये आपल्याला नाही थांबा वाटत. अशा वेळेस काय करायचं, अमावस्येच्या दिवशी बघा अतिशय प्रभावी हा उपाय आहे, तुम्ही नक्की करा. प्रत्येक अमावस्याला करा, म्हणजे महिन्यातून एकदा तुम्ही हे जो उपाय जर केले, तोडगे केले तुमच्या घरामध्ये, तुमच्या घरातले जे काही प्रॉब्लेम आहेत ना, पितृदोष जरी किती प्रखल पितृदोष जरी असेल ना तरी तो पण निघून जातो, नजर दोष निघून जातो, करणी बाधा असेल ती निघून जाते, किंवा जी वाईट शक्ती आहे किंवा आपण म्हणतो ना की नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात आहे ती सुद्धा निघून जाते. घरात चिडचिडपणा किंवा आपल्या घरात किटकिट होणं किंवा आपल्या घरामध्ये विनाकारण भांडणं होणं हे सगळं बंद होतं. आजार असेल, आजारसुद्धा आपल्या घरामध्ये होत नाही कोणाला. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तर काय करायचं, सायंकाळच्या वेळेस करायचं, जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता सायंकाळच्या वेळेस, सायंकाळची पूजा करता त्यावेळेस हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं, हा उपायाला तुम्हाला भीमसेनी कापूर लागणार आहे. तर कारण भीमसेनी कापूर आपण जेव्हा असे उपाय तोडगे करतो ना, तर भीमसेनी कापराने जर केला तर तिचा प्रभाव अति प्रमाणात होतो आणि त्याचा आपल्याला लवकर फरक पडतो. तर भीमसेनी कापूर आपण जेव्हा इतर कापूर आणतो तो गोल असतो किंवा चौकोनी असतो, म्हणजे वड्यांमध्ये असतो तो. तर भीमसेनी कापूर असं त्याला काही नसतं, ते कसा पण तुकडे असतात त्याचे. तर तुम्हाला थोडासा तो महाग मिळेल, पण होईल तेवढं प्रयत्न करा तोच आणायचा. बघा तुम्हाला मी दाखवते, बघा असा दिसतो भीमसेनी कापूर, म्हणजे याला काही आकार वगैरे काही नसतं, असा कसा पण असतो तो. हे बघा अशा वड्या असतात त्याच्या. तर तुम्ही आपण एवढी वडी लावायची गरज नसते, याच्यातून तोडून तुम्ही छोटीशी घ्यायची, ती लावली तरीही चालते. आता ही इतका कापूर आपल्याला खूप दिवस जातो. तर एक कापूर घ्यायचा, कापराची वडी घ्यायची, एक नारळ घ्यायचं आणि 2 लवंगा घ्यायच्या. 2 किंवा 3 लवंगा घेऊ शकता किंवा 5 पण घेऊ शकता तुम्ही. यात तुम्हाला जितक्या लागतील तितके घ्या तुम्ही. घर जर मोठं जर असेल तुमचं, समजा आता 4-5 रूमचं असेल किंवा 2-3 मजली घर जर असेल तर तुम्ही कापूर आणि लवंगा जास्त प्रमाणात घ्या, कारण ते आपल्या पूर्ण घरामध्ये त्याचा धूर करायचा आहे. किंवा तुमचं 2-3 रूमचं घर असेल तर छोटीशी कापराची वडी घेतली आणि 2-3 लवंगा घेतल्या तरीही चालतं. तर काय करायचं, एक श्रीफळ घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर अशा कापराच्या वड्या ठेवायच्या. आता ही वडी मी ठेवली, त्याच्यावर नंतर तुम्हाला लवंग ठेवायची आहे. आता लवंग कशी घ्यायची, जी लवंग तुटलेली नसली पाहिजे, फुटलेली नसली पाहिजे, तिला म्हणजे ते वरचं फूल वगैरे सगळं असलं पाहिजे, बंदी अख्खी लवंग घ्यायची आहे. बघा हिला बघा सगळं फूल आहे वरचं आणि तुटलेली फुटलेली काहीच नाही आहे, जशाला तशी आहे अशा तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. तर ह्या लवंग आणि त्या कापराच्या वडीवर ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे बघा कापराची वडी ठेवली, त्याच्यावर अशी लवंग ठेवली. तुम्हाला सगळ्या घरामध्ये बघा टॉयलेट, बाथरूम हे सोडून बाकी सगळीकडे तुम्हाला तुमच्या घरामध्ये याचा धूर करायचा आहे. म्हणजे हे लावायचं, देवघरापाशी लावू शकता किंवा जिथून तुम्ही तुमच्या घराची नजर काढण्यासाठी किंवा घरातली जी नकारात्मकता आहे ती काढण्यासाठी जिथे उभा राहिलात तिथे पण लावू शकता. आणि श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटला तरी चालतो किंवा श्री चैतन्य गोरक्षाय नमः म्हटलं तरीही चालतं, किंवा जे देवाचं नाव तुम्हाला म्हणता येईल ते म्हणा. आणि हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन सगळ्या घरामध्ये फिरवा, सगळ्या कपाटाखाली, क्वाटखाली, सोफ्याखाली, जिथे तुम्हाला जाता येईल, जिथे तुम्हाला श्रीफळ नेता येईल तिथे सगळीकडे तुम्हाला हे फिरायचं आहे. कान्या कोपऱ्यामध्ये सगळीकडे, फक्त टॉयलेट बाथरूममध्ये जायचं नाही आहे, बाकी सगळ्या घरात तुम्हाला तुमच्या फिरवायचं आहे. याचा धूर तुम्हाला हे लावायचं, याचा धूर याने खूप जास्त फरक पडतो आपल्याला, खूप जास्त. घरातली जी काही नकारात्मकता आहे ना सगळी निघून जाते, सगळी. कारण आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाण जर असेल तर आपल्या घरामध्ये
खूप खूप आपल्याला प्रॉब्लेम त्याचे होतात. त्याच्यामुळे जितके तुम्हाला तुम्हाला प्रत्येक शनिवारी पण हा उपाय करू शकता. पण काय होतं की 8 दिवसाला आपल्याला करणं होत नाही, कारण कामं पण असतात. त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिन्याला करायचा तुम्ही हा उपाय. बघा तुम्हाला खूप जास्त याचा फरक पडेल. तुमच्या घरातले वातावरण सुद्धा सुधारेल आणि तुमच्या घरात काही जर दोष असेल, नजर दोष असेल, काय असेल तर ती सुद्धा निघून जाईल. नकारात्मकता असेल ती सुद्धा निघून जाईल. तर नक्की करा. गुरुवारी हा उपाय करायचा आहे. दिवसभरातून कधी करू शकता, पण जो हे कापराचा जो उपाय सांगितलेला आहे तो फक्त सायंकाळच्या वेळेसच करायचा आहे. तर बघा तुम्हाला नक्की त्याचा फरक पडेल. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगायची होती. कशी वाटते तर नक्की सांगा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु बावलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.